नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना KYC झाली असेल तर हा मोबाईल गिफ्ट फॉर्म भरा, पोस्टाने मोबाईल घरी येणार आहे. तर बघा बहिणींनो, सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. या मोबाईल फोनसाठी पात्रता आणि अटीसुद्धा आपण बघणार आहोत. तर सगळी माहिती सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओच्या मध्ये सुद्धा एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघत राहायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघणारच आहे, पण तत्पूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीला एक महत्त्वाची सूचना बहिणींनो तुम्हाला देतोय. ती अशी आहे की बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती जर कुठलं चॅनल तुम्हाला देत असेल तर ते आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला पुढील अपडेट इथं बहिणींनो मिळेल. कारण जर का तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही. मग तुम्ही चुकीच्या व्हिडिओपर्यंत जासाल. जे काही इतर लोक तुम्हाला खोटी माहिती देऊन फसवत आहे त्यांच्या व्हिडिओपर्यंत तुम्ही जासाल आणि तुमचा अमूल्य आग्राचा वेळ वाया जाईल. त्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता बहिणींनो, मी तुम्हाला ती बातमी दाखवतो कोणती आहे. तर बघा, ही बातमी आहे ही बातमी प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम सगळीकडे व्हायरल झालेली आहे. नेमकी बातमी काय ही मी तुम्हाला सांगतो. आजचीच ही बातमी आहे, तुम्ही सुद्धा बघितली असाल इकडे तिकडे. तर ही बातमी काय नेमकी सगळी काय सांगतो. फॉर्मच्या अटी आणि शर्ती बघूया, त्याच्यानंतर सगळं काय सांगतो तुम्हाला मी. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आता ही बातमी बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती, तुम्हाला दिसत असेल. महाराष्ट्र शासनाची नवीन घोषणा, लाडकी बहीण योजना डिजिटल सहभागाअंतर्गत मोफत स्मार्टफोन वाटप. मुंबई 22 सप्टेंबर 2025ची ही बातमी आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, तुम्हाला दिसत असेल इथं, तुम्ही बघू शकत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बरं का. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना डिजिटल सहभाग या नव्या उपक्रमाअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मोफत स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेचा उद्देश महिलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण व रोजगार, सरकारी सेवेमध्ये सहज सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. अशा पद्धतीने ही बातमी आहे. त्याच्यानंतर खाली काय दिलं आहे बघा, योजनेअंतर्गतचे लाभ, की बाबा तुम्हाला लाभ काय भेटणार आहे, म्हणजे काय काय भेटणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 6.5 इंचचा HD+ डिस्प्ले असलेला स्मार्टफोन भेटणार आहे. त्याच्यानंतर 4GB रॅम्प आणि 64GB स्टोरेज असणार आहे. त्याचं 12 महिन्यासाठी मोफत इंटरनेट 2GB प्रतिदिन अशा पद्धतीने इथे दिलं आहे. आणि महत्त्वाची म्हणजे सरकारी ॲप याच्यामध्ये इन्स्टॉल करून देणार आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. हे बहिणींनो तुम्ही बघितलं असेल. आता ही अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हा अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, नेमकी ही बातमी काय सगळी समजून सांगतो. आधी हे पात्रता निकष वगैरे बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजणार नाही. ठीक आहे. तर बघा, चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या, कारण खरी माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर भेटेल. ठीक आहे. पात्रतेचे निकष बघा. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी अशा पद्धतीने इथं अर्जदाराचं इथं त्यांनी काय दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, रहिवासी असण्याचं एक पात्रता दिलेली आहे. वय 18 ते 35च आहे. आता लाडक्या बहिणीचं वय इथं 21 ते 65 पर्यंत सरकारने दिलेलं आहे. पण या बातमीनुसार स्मार्टफोनसाठी वय 18 ते 35 दरम्यान असावं असं या बातमीनुसार सांगितलं आहे. ही बातमी नेमकी कुठं आहे, कशी आली, काय सगळी माहिती सांगतो. वेबसाईट वगैरे सगळं बघू आपण. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्याच्यानंतर बघा, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं यांनी सांगितलेलं आहे. की जी काय लाडकी बहीण आहे तिचं वार्षिक उत्पन्न म्हणजे वर्षाला जिचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला असावं असं या बातमीचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठीचा नाव नोंदणी केलेली असावी. विशेषतः म्हणजे तुम्ही जी काय लाडकी बहीण योजना सध्याच्याला 1,500 रुपये हप्ता घेत आहे तर त्यासाठी तुमची नाव नोंदणी केलेली असावी. तसेच KYC सुद्धा तुम्ही केलेली असावी असं याचं म्हणणं असावं. ठीक आहे. आता अर्ज प्रक्रिया काय आहे ते आपण बघूया. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता बहिणींनो बघा, अर्ज प्रक्रिया इथं दिलं बघा त्यांनी, की अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. www.mahaladkibaheen.org.in ओके, मुंबई फ्लाईट असं वगैरे दिलेलं आहे. म्हणजे ही वेबसाईटसुद्धा त्यांनी इथं दिलेली आहे. तुम्ही सुद्धा बघितली असं नाही. आणि अर्जाची अंतिम तारीखसुद्धा 15 ऑक्टोबर 2025 अशा पद्धतीने दिलेली आहे. आवश्यक कागदपत्रे इथं काय काय दिले ते आपण बघूया. तर आवश्यक कागदपत्रे सुद्धा यांनी दिलेले आहे. तर महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती एकच अर्ज करू शकतोय. कागदपत्रे नंतर बघू आपण. चुकीची माहिती दिल्यास अर्ज अमान्य होईल आणि सदर अर्ज शासनाच्या मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने राबवण्यात येतील. म्हणजे तुमचा अर्ज
केल्याच्या नंतर तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने लाभवण्यात येतील असं त्यांचं म्हणणं आहे. स्मार्टफोनचे वितरण कसे होईल, म्हणजे तुम्हाला तो मोबाईल कसा भेटणार आहे, म्हणजे कुठून भेटेल, ते आपण कागदपत्र बघूया. त्याच्या पहिले हे स्मार्टफोनचे वितरण म्हणजे मोबाईल कुठं भेटणार तुम्हाला, तर पात्र लाभार्थ्याची निवड शासनाच्या डेटाबेसनुसार मित्रांनो, बहिणींनो, डेटाबेसनुसार केली जाईल असं म्हणणं आहे त्यांचं. निवड झालेल्या लाभार्थ्यांना 30 दिवसात फोन, कुरिअरद्वारे किंवा स्थानिक CSC केंद्रावरून वितरित केले जाणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अर्ज भरला त्या ठिकाणी किंवा कुरिअरद्वारे, इथे काय म्हणता येईल त्याला, CSC केंद्रावर किंवा कुरिअरद्वारे किंवा ज्या ठिकाणी अर्ज करणार आहात तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला तो वितरित केला जाईल, पत्ता वगैरे विचारून. ठीक आहे, काळजी करू नका. प्रत्येक लाभार्थ्याला SMS व ईमेलद्वारे कळवण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण याचं कागदपत्र बघूया. आता कागदपत्र याला काय लागणार आहे तर मी तुम्हाला सांगत आहो. बघा, कागदपत्र याच्यासाठी तुम्हाला जे लाडक्या बहीण योजनेसाठी कागदपत्र तुम्हाला लागलेले आहे तो स्क्रीनशॉट इथं, म्हणजे तो जो काही बातमी व्हायरल झाली होती तो स्क्रीनशॉट इथं काय मी घेतला नाही आहे, तर तो कागदपत्र मी तुम्हाला सांगतो. तर कागदपत्र तुम्हाला जे लाडक्या बहीण योजनेसाठी जे कागदपत्र लागले होते तेच कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, राशन कार्ड वगैरे जे लाडक्या बहिणीसाठी लागले तेच लागणार आहे. पण एकंदरीत आता ही बातमी नेमकी खरी आहे की खोटी आहे हे आपल्याला अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता बघा मी शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेलो होतो, पण तुर्तास ती वेबसाईट सध्याच्याला लोडिंगवर आहे, कारण KYC करण्याचं प्रचंड प्रमाण बहिणीचं आहे. त्याच्यामुळे ते काही म्हणजे वेबसाईटवरती आपल्याला ते ओपन न झाल्यामुळे काही माहिती पुढची भेटली नाही. मग आता तुम्ही म्हणसाल की सर मग आम्ही हा अर्ज करायचा की नाही करायचा, तर मी तुम्हाला आवश्यक एक गोष्ट सांगाल, सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही कुठलाही अर्ज करू नका. कारण त्याचं मी एक गोष्ट सांगतो, कारण ह्या बातमीची शहानिशा आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच करावं लागणार आहे. तर मग मी ऑफिशियल वेबसाईट ज्यावेळेस क्लिअर चालू होईल त्यावेळेस त्या वेबसाईटवरती जाऊन तिथं ती माहिती आली का नाही या संदर्भात मी तुम्हाला नेक्स्ट एक व्हिडिओ बनवल आणि त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेल की बाबा लाडक्या बहीण योजनेची मोबाईल गिफ्टची फॉर्मची जी काही माहिती आहे ती आलेली आहे की नाही खरोखर, हे मी ती वेबसाईटवरती जाऊन चेक करेन आणि तुम्हाला सांगेल. तुर्तास ही बातमी आली होती, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माझं काम होतं म्हणून मी ती पोहोचवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून नक्की सांगा. तुमच्या काही अडीअडचणी असतील तर मला नक्की कळवा, मी नक्की त्याचं कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय करेन किंवा त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. तुर्तास बघा, सध्याच्याला कोणीही घाईगडबड करू नका. असं करू नका की मला मोबाईल गिफ्ट फॉर्म भरायचा आणि आता कुठं जाऊ, इथं जाऊ का तिथं जाऊ. सध्याच्याला थांबा जरा, ऑफिशियल वेबसाईट व्यवस्थित चालू होऊ द्या, त्याच्यावरती आपण अपडेट आहे की नाही बघू. आपण त्याच्यावर जर का अपडेट असेल तर बातमी खरी आहे आणि जर अपडेट नसेल त्याच्यावरती तर ही बातमी पूर्णतः खोटी असेल. ठीक आहे, तर सगळी माहिती तुम्हाला समजली असेल तर धन्यवाद बहिणींनो. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. आणि परत एकदा जाता सांगतो, खरी माहिती पाहिजे असेल, मोबाईल गिफ्ट फॉर्मच्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला खरी माहिती भेटेल आणि तरच तुम्ही इथं खरी माहिती तुम्हाला भेटेल आणि तरच तुम्हाला बहिणींनो इथे खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचता आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.